राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलंय। राहुल गांधी नैराश्यातून खोटे आरोप करतायत असं अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलंय। शपथपत्र द्यायला सांगितलं की राहुल गांधी पळून जातात असंही अनुराग ठाकूरांनी म्हटलंय। मतचोरीची आरडाओरडा करणं ही राहुल गांधींची सवय असल्याचं केशव उपाध्ये म्हणाले, तर प्रत्यक्षात राहुल गांधी एक साधा पुरावाही सादर करत नाही असंही उपाध्येंनी म्हटलंय। मतचोरीचा आरोप हा रडीचा डाव असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं। नेता जिनके नेतृत्व में लगभग 90 चुनाव कांग्रेस पार्टी हारी, उनकी हताशा निराशा दिन पर दिन बढ़ती जा रही है और आरोपों की राजनीति को इन्होंने अपना आभूषण बना लिया है। जब इन्हीं के लगाए गए आरोपों को ऑथेंटिकेट करने के लिए कहा जाता है तो पीठ दिखाकर भाग जाते हैं, शपथ पत्र देने के लिए कहा जाता है तो मुकर जाते हैं। गलत और निराधार आरोप लगाना राहुल गांधी जी की आदत बन गई है। की काहीतरी एक प्रेझेंटेशन करायचं आणि त्यानंतर आरडाओरड करत सुटायचं की बघा मतचोरी झाली, मतचोरी झाली, मतचोरी झाली। आणि मग काँग्रेस, राहुल गांधी, काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टीम हे एका सुरामध्ये मतचोरीचा आरोप करत सुटतात। प्रत्यक्षामध्ये एक साधा पुरावा ते सादर करू शकत नाहीत असं मी बोलणार नाही, कारण मी जे बोलतोय ते न्यायालयात सिद्ध झालेल्या गोष्टीच्या आधारावरती बोलतोय। हे बघा, हा रडीचा डाव आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी प्रत्येक राजकारण्याने एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे, कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत।